रस्त्याने दांबावलं तेवढं लय दाबावलं. आणि 2 माणसाला मेंढर काय होतं मागले हाणाय गेलं की साईट हाणायला लागत जमत नाही आणि साईटीच्या हाणाय गेलं मोर्चाने की मोर्ची जातात मोर पळून आणि मागल्याने मोर साईट हाणाय आलं की मागची मागच राहतात तर किसन अर्चना आहे बिराडा संग आणि बाण आहे मी मेंढराकडं. खरं तर दोघाला मेंढरा ऐकत पण नाही. पडल्या तर हारायच पण आपल्याला बोले ना दादा बसवला पाला तर मिंड्या चरत्यात वाला दांगा अशी तारा झाली कसं झालं आज चराय चांगल्या गावल्यामुळं बाणायला जरा उत्साह आहे. हा आणि रस्त्याने जायचं म्हणल्यावर कसं काय होतं मग होत तोंड वाकडं. होय. मग सुचतच नाही काय बोलायचं मिठी आणायच्या का काय बोलायचं ते सुचत नाही कारण मी येळाला पाणी प्यायला भेटत नाही आणि मेंढर मागले हाणाव का पुढले हाणाव गोड्या बरं असलं वाटणी तरी तसंच मेंढरा बरं असलं तरी तसंच दाईनाच होती. पण आता सगळं समजा गोड्याला बी सुख समजा बिराडावाल्यांना बी आणि मेंढरावाल्याला बी सुख. आता आपाच्या मिठ्या कुठे आले आता येत होते माग आवाज येतोय आता आले वाटतं जवळ काय तर घातले असते तिकडून वाट गावली काय म्हणलं नाला पाणी आलं दोन्ही बाटलेले मामाची पण मेंढरा आता आली नाही. तर मामाला हे उपास काय आणले नक्की भाकर भाकर वय आणले तर काय काय आता चपात्या सकाळी केल्या होत्या आणि पातळ कालवण केल्यामुळे मग दुसरं गट केलंच नाही. गारे ना गार गार दिलं होतं बाटली बरं चुकलं दोन्ही बाटल्या भाज्या होत्या. आता मेंढर बरी चरते नाही आम्ही आलो होतो पुढं ती आली मागून चांगलं चुकलं रस्त्या गाड्या मोटर म्हणल्यावर गाडी मोटर लय तरच ना गाड्या मोटर होते तर हा असं गावात लागतंय त्यांना मेंढराला ना. तर अशिवाय रान आता आणले आपले काय चटणी मिरचा आणि हे रानात खायला हे मस्त लागते. जावसाची चटणी आणली या कसं आहे पंक्तीला बसायचं म्हणल्यावर समेरामेने कॅमेरामॅने खायचं आपलं काय वाटतं ना माणसाला आलो एकाने खायचं एकाने जवळ आहे म्हणून लांब असल्या आणि मेंढरा पण बरेच जर ना एक ह्या टोकाला बकरं पळून गेलं आपल्याला तपास लागत जवळ आहे म्हणूनच जमलं या या मेंढर पळून गेलं पण तपास नाही लागला. आता काय झालंय मेंढर वाईज नेर थांबल्या तर गावले चौबावत निघून त्यांना आडवान. तर आता बाणाने 2-3 चपाती आणली जाय. तर आता बसतो मस्त बाकी जेवायला. पाणी घेतलं बसा मग जावसाची चटणी गाय गाय घेतली टाकला तेलाचा टिपका कांदा घ्यायचा होता ग कांदा असल्यावर जरा बरं लागतं म्हणजे पाणी रानात कांदा असला ना की मग चांगलं खायला आणि कोरडं म्हणजे कसं तोट रे बसत नाही. हा जेवण असतं बरं सकाळचं खाऊच वाटत नाही. उन्हाचा माणूस भाकर पण खात नाही पाणी पितो नाही. मग आमटी तो आणलेली होती आणि काय जमलंच नाही दुसऱ्याने करायची होती ना आमची मी तर पिली जाऊ जाय चटणी बरी आहे ना चांगली मस्त अशी जागा पाहिजे बसायला. सकाळचा उन्हाचा माणूस जेवत पण नाही असा रानामध्ये भाकर तुकडा आणल्यावर जरा माणूस 4 घास खात आणि मग 9-10 वाजेपर्यंत दणदण राहत. हा ना स्वयंपाक पाणी वाजतो 10 वाजता मग काय मेंढरावाल्याला मेंढरातली काम बिराडावाल्याला बिराडातली काम बिराड जायचं पाडायचं पाणी सापा हवा सगळं बघितल्याशिवाय तरीच तुला इस्तो आहे का तुम्ही जेवा. हा जेवतो काय बसवा जेवाय मामा जेवायला आता तुम्हाला उपास असले म्हणून जेवा सावकाश तर मस्त जेवायला मस्त बाकी हा जेवा ये जेवाय देवाचं नाव घ्या. जरा आम्हाला उशीरच झाला आता थोडी रात्र होईल वाड्यावर जायला तळावर पुढच्या. तर आता किसन पण आडवा आला या डोंगराच्या पुढच्या साईडला बसायचे जास्त अंधार पडेल ना कुठं आता पाण्याला पाण्याला तिकडे गाव तिथं जायचं. होय आता मेंढर ठिकाण आपल्याला बसलंय जागेवर ठिकाण हाय माहितीचा थोडा तिथं गावलं आणि तिथं थोडं मोरं जायचं होय नाही गावलं तर आता मी आल्या वाड्यात पाणी नाही तर चालली मी पाण्याला मोरं गेली बाई आणि मागून अर्चना येते आता. तर आता बाणा निघाली पाण्याला मग
निघालोय पाण्याला. निघाली ना कुठं आहे पाणी? आता कुठं गावात तिथनं आणायला लागेल. होय. मग काय पाणी लय झटक्या हो गावलं. होय. कोकणामध्ये काय एवढी नाही काळजी पाण्याची पडत. पाणी भेटतं मला कोकणात. काय काय ठिकाणी लागतं ना आमच्या काय काय ठिकाणी लय जवळ भेटतं. होय. हा त्या कोरा प्यायचा का दुधाचं प्यायचंय? दुधाचा कोरा पिऊन कसं जमल? अहो कोरा प्यायला बरं वाटतं ना. आता हे पाणी काय पियाचं नाही वाटतं ना? पाणी नाही प्यायचंय पण बोरचं पाणी आहे. हा आणि मग ते आणि लागतंय ना. आता वाटाने आका येतून तिथून पिलं पाणी फिल्टर हा. आणि मग आता ते तोंडात पडस्तोवर आणीच लागणार. मग आता किसन मग ते मावशीन दोघं गेले तर पाणी आणाय प्यायचं गावात. हा एक एक आपल्या बाटला नेला एक डबड आणि जमलं गावात माहिती घेऊन या पाणी. आता येते ती जाऊन तर स्वयंपाक पाणी करायचं ह्या ह्याच पाण्याने आपल्या बोरच्या पिलं पाणी आता पण लय जाळणी लागतंय. आणि मग ते आणण्या पाण्याने येईल सर्दी बिर्दी लगेच. आता हळूहळू हळूहळू सवय लागस्तवर. अर्चना शिळी बिळी दिसते का ग दुधाची? अग दुधाची नाव येतं कुठं काढून शिळीचं. होय. तर अर्चनाने शिळी आणली भांडे धरून. चाललंय बाणायचं दूध काढायचं आता. शेर राजले चिया पाण्याला दूध जरा बरं पडतं. गाय काय आता खायला नाही निघत पण चिया पाण्याला निघतंय. हा हा. बाणाय स्वतः चहा पित नाही परत आम्हाला बनवून देते म्हणायचं 2 टाइम. एखादा माळकरी जर माणूस असलं घरात बाय माणूस तर ती मटण बनवून खायला दुसऱ्याला घालती. ती नसती खात पण दुसऱ्याला गाडीत असते ना. तर मस्त बाकी चहा आता काढला. आता या अर्चनाचा गाळण ठेवायचा बाई. अर्चना कोरा चहा पिते आणि बाणाय तर चहाच पित नाही. दुधाचा चहा पिणार आम्ही 2 जण आता, किसन आणि मी. आणि अर्चना कोरा आणि बाणाय चहाच पित नाही. आता चांगला पेशीर चहा होईल तुम्हाला. आता मस्त बाकी आता उकळून घ्यायला लागेल जास्त चहा. तर अर्चना म्हणजे कोराच पिती. तर अर्चनाने लावले हजारी चहाला ते आपल्या. कसं काय लागतंय कोरा चहा? मग भारी लागतोय. होय. नाही खरं तर म्हणजे कोरा चहा म्हणजे हो आरोग्यात चांगला आहे. तर चाललाय अर्चनाचा चहा दान खावायचा. कसं काय वाडा मग आज आणला? बरं आलं की. होय. किसनला लावला पाण्या तुम्ही थांबला बिराडो. त्यांनी पण बरंच पाणी भरलंय सगळं म्हणजे. पाणी भरलं आणि पुन्हा आता स्वयंपाक करायचा मग प्यायला. तुम्हाला काय लोक म्हणले का हे पाणी बोरचं थोडस म्हणजे? लोक नाही म्हणले. होय. आपल्या तोंडा आता म्हणतात ना जिबीला काहीतरी त्याला बोलले ना. जिबीला जे गोड लागेल तेच माणूस खाया बघतो ना. असं आहे ना. जीभ जास्त गोंधळ घालते म्हणतात. हा त्याच बोलायचे. तर इकडे चहा पण मस्त बाकी कडतोय. उकळी आली 2-3 वेळा आणि आता किसन पण पाणी घेऊन आलाय. जड लागलं बाई. कुठून आणलं पाणी मग? गावात मानला. होय. गावात ना म्हणजे काय किती लहान लांब आणलं गावात ना. एखादी अंगणगाडी करून जायचं ना. म्हणलं पाणी जाताना गावली फटफडी हा येते आणलं रिक्षा काढून. होय. तेच मी नाही तर मग अंगणगाडी बिंगडी डायरेक्ट फटफडीवाल्यानं डायरेक्ट नाळावर देऊन सोडलं. मग लोक पण सहकार्य करतात. लय भारी करतात बिचार. नेत्यात चांगली माणसं म्हणतात ना नाही का गाडीवर बसवून रिक्षात बसवून. तांदूळ पैसे पण नाही रिक्षावाला. तर ही बाटली भरून आणली मस्त बाकी किसननी पाण्याची. फिल्टर आहे ना? फिल्टर पाणी. हा फिल्टर पाणी. किसन पण आज मस्त बाकी काम करतो. तर आता कडतो पाण्याची चहा. काय झाली जरा वाढू का? हा वाढा आम्हाला. देऊ का? जेवायचं आयु जमून गेलं मी. तर आता चहाला पण चांगला बया कडाला. किती वेळा उकळी आली ती चहाला? आता नुसता कडा कडा कडतोय कवाचा काय. चहा पिलं म्हणजे वाय जरा
आवळत जातो, काटाळा जातो, तर तरी येतो माणसाला. तर तरी पण येते. जरा तुम्ही पाणी आणलंय तर म्हणून जास्ती आलेलं आहे पितळी भरून तुम्हाला. तुम्हाला बारक्या ताटली देते. मला बारीक ताटली जातो किसनला मोठ्या तुम्ही मोठ्या पाण्याला नाही गेलं म्हणून. होय बा हं? तुम्ही मी पाण्याला पण नाही कोकरी गेलं कडे म्हणून. मिळवली, कोकरी पाच पाण्याला गेलं म्हणून त्यांना जास्त दिला, तुम्ही नाही गेलं म्हणून तुम्हाला कमी देते बारक्या. मारला फुरका. हं? मस्त बाकी आहे ना. शिव तर दूध काढलंय चांगलं मस्त काढलं असत मी ताजं ताजं. मग काय आहे ना. चांगला वाढ चुलीवर कडत होता. चालतंय मग आता बघा काम तुमचे, आम्ही बघतो काय कामधंद्याला बघायला. जेवणा खाऊन पोटा पाण्याचं आम्ही करतो, पोखऱ्या करडाचं तुम्ही करा. आता किसनने पण बारीक काम केलं पाण्यावर दिली. आता हे भिंगारी आहे, चिवळी भिंगारी मिठी. डवळं कोकर पाजायचं. आ? डवळं कोकर दुसरं शिरलं तिसरं. शेणा आता शेणाला पाजलंय दोन तरी त्यांनी काय करायचं, तोंड टाकायचं. हं. बरोबर. पिते मेंढरा दूध म्हणजे गट असतं. हा पंखा झाला असेल मागं चालू. ठीक आहे, इकडे झालाय की हा झालाय. लगेच मागं पंखा पण चालू. किसन नाही हवा लागते ना फॅनची. हो हो. हो बाया हो. पिऊन दे की चिटकून. मोर असं मेंढर खमटून धरावं लागते. आता ही काम केल्याची वाटत ना गत. ही काम सकाळची सांजची 2 टाइम करायच लागते. हा. आता आपण कसं जेवायला 2 टाइम जेवण लागतंय, 3 टाइम म्हणलं तरी लागतंय, तसं हे बी काम 2 टाइम करायच लागतंय. आता हे कोकर म्हणजे तुटकं झालं या, त्याची आई त्याला पाजित नाही, टाकून दिलेलं असतं. कोकर लगेच माग आहे तयारी आहे प्यायच्या. खल्ली कुठे हा खल्लं कुठं दिसते का बघा. हे बालिंग पाय वर धरते. बावडं बाई हं. गरम की उपाय लागतो. गरम आहे ना पाय. चिखली झाली असं त्याला. अशी आपल्याला त्यांची व्यवस्था करायला लागते. केसांचं काय चाललंय. कसं काय पिते असं हाणून मारून पण पाजावं लागते. ह्याच्या आहे दूध कमी. अहो, पाच आई गेलं की बसतोय तरी नाही तर मोर उडी तरी मला चावा येतोय मग. असं होते का. तर ह्याचा इकडे पंखा झाला चालू. माघारी चावाय बघतोय ते शिरड मग हाणला राहता येऊ. पण शिरी मोरून पाजाय गेलं की गुदाळा मारते याला. असं होते का. हा मग असं मागून त्याला पाजायचं. गपचिप कंचप येत हे तपास लागून द्यायचा नाही मूर्तीला. त्याचा पण पंखा चालू झालाय. हा मग हा. दूध जास्त भेटलं की त्याने लगेच शिपूट हलवायचं. नरवा आहे डवळा बुटा मस्त बाकी पितो आईला. त्याच्या आईला दूध आहे कमी, मग आपलं असं शेरडा करडाला पाजायचं किंवा मेंढराला पाजायचं. तर चाललंय बाणायचं पाजायचं. शिरडू पण उभं राहत नाही ना हे. नाही राहते होय. त्याने काय करते बसतोय तो माग चावाय बघतोय. चावाय बघतोय मला. कसे काय गायाला बाला घालायला लागतो, कायांना नाही नाही का. हा, हा. काय काय शिरड देते चांगली पाजून. पाजासाठी काय काय जवळ पण येत असते होय. आणि येतात की हा वराडत्यात लगी. आणि काय 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 नाट पळून आता एक गेले पळून खा लागले. पराळ असतात. काय काय त्यांना पराळ म्हणतो आम्ही. तर मस्त बाकी डवळा बुटा बालिंगा बाण आहे. डावळ्या पाटराला पाजते. जरा बारीक असेल तर त्याला पाठरू म्हणायचं, आणि मोठी शिळे असेल त्याला शिळे म्हणायचं. असं असतं. मग काय ठेवता का नाही माझ्या. आता एवढे तेवढे वापरतो. आता काय आता लाईट लावली म्हणजे आधीच इथं माणसाला चार्जिंग करायला जागा नाही. हं इथं गाव नाही जवळ का शिव नाही जवळ. निम्या गावातनं जाऊन पाणी आणलं, निम्या कोसावनं हं कोल भरावं पाणी आणलंय जाऊन. आता कोल भरायला चार्जिंगला लावायला जायला लागेल सकाळ. अशा जखमा झाल्या मेंढराच्या पायामध्ये. तर तेव्हा जरा औषध सोडायचं, इंजेक्शन मारायचं, हे काम चालू आहेच. अशी जखम झाली, चिखल्या झाल्या पावसाने, बाणा डॉक्टरीन झाली. तर अशा जखमा झाल्या पाया. आणि हे झाल्या एक सिस्टर. तुम्ही कोण आहे. मी झालं सिस्टर. आणि हे कोण येत. मी देखरेख.
देखरेख तुमच्याकडे अरे लिहायला वाटतं का? नाही नाही तसं नाही बहिणी थाट करायचं थाट हा ग तस हा, हा, अरे, लय पण मार वर मार लय पण वर मारायचं. मार. हा बस 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 चला तेला माहिती तसं जाळून काढते तेला मारवायचं. बारीक करायचं मार तेव्हा पाय टिकून आली इकडे गेले बा ही अशी लंगती ते मेन त्यांना आपल्याला दवा पाणी असा करावा लागतोय. ह्याची जखम तर लय मोठी झाली यार, काय सांगायची. मस्त दर दर व्यवस्थित मार व्यवस्थित मार. मारले मारले खाली गरज मारले बरं राहू दे चल. मारले मोरे बी झाले. तिथं मग अशी लावली मी कुसकोरीचा पाला. बरं मारे आपला चल. इथं जरा तार लागली. बस का ह्याला जखम आहे का? ह्याला किती जखम आहे? ह्याला नाही एवढी चिखली झाली याला चिखली है ना. त्याला औषध सोडायचं म्हणलं की मग काय वाटतं बघा अव मारले मारले झाले. कोणा का मारू लय बी नको माराय त्यात राहिलं नाही आता. लय रोज रोज मारून नक्की झाले रोज रोज मारून संपून गेलं व्हायचं आहे ना का 2-3 मिड्या होत्या आणायला लागन स्प्रे दुसरा. स्प्रेस आहे का काही तिकडे ती काळी मेंढी कुठे काय डवळ लावार. तर आता बसायचे मस्त बाकी जेवायला. अर्चनाने मस्त बाकी चपात्या बनवल्या आणि कोरडेच काय मग आज बटाट्याचं आहे बटाटे होय. त्यामध्ये काय दुसरं घातले येत बाई हा हरभऱ्याची डाळ घातली. वाट्याला वाडा असल्यानं समजून चालतंय. हो वाटायला वाडा असल्या सगळं चालतंय. काय आपलं असं काहीतरी बनवायचं चुलीवर खायचं आणि खायचं. असं काय कोरडे जायचं बटाट्याचं मस्त आहे. मस्त ना. तर आता बसतोय जेवायला. जेवायला या. अगदी अर्चनाने पण मस्त बाकी बटाट्याचं कालवण बनवले.